पितृदोष म्हणजे काय तर आपल्या पूर्वजांच्या आत्म्यांना संतुष्ट न ठेवणे किंवा त्यांचे श्राद्ध तर्पण स्मरण न करणे, यामुळे पितृदोष निर्माण होतो. पितृदोष हा मानसिक व कौटुंबिक अडचणींना कारणीभूत ठरतो. पितृदोषाची कारणे कोणते तर पूर्वजांचे श्राद्ध न करणे किंवा अपूर्ण ठेवणे, वडीलधाऱ्यांचा अपमान किंवा दुर्लक्ष करणे, आई वडील आजी आजोबांना दुःख देणे, अकाली मृत्यू झालेले पूर्वज यांचे तर्पण झालेले नाही, कुळधर्म विसरणे किंवा न पाळणे. पितृदोष कसे ओळखावे तर पितृदोष असल्यास घरात किंवा आयुष्यात काही लक्षणं दिसून येतात. घरात वारंवार भांडण होणं, पैशाची कमतरता राहणं, घरातील सदस्यांना लग्नात अडथळे येणं, नोकरी व्यवसायात अडचणी निर्माण होणं, सतत आजारपण किंवा मानसिक तणाव, संतती सुखात अडथळे येणं हे पितृदोषा कारणे आहेत. पितृदोषावरील उपाय म्हणजे पितृपक्षात श्राद्ध व तर्पण करणे, अमावस्येला पूर्वजांसाठी पिंडदान करणे, गरजू लोकांना अन्न वस्त्र दान करणे, पिंपळाच्या झाडाला पाणी घालणे आणि पूजन करणे. श्री स्वामी समर्थ.